आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मालेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी महिलांची लूट। शस्त्रक्रियेच्या रुग्णांकडे होते सर्रास पैशांची मागणी। वटार मालेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी महिलांच्या नातेवाईकांकडे सर्रास होते पैशांची मागणी। शासनाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या अद्ययावत महिला व बाल रुग्णालयात ग्रामीण व शहरी भागातून असंख्य महिला व बाल रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। शासनाने खासगी रुग्णालयात न परवडणाऱ्या गरजू व गरीब लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। पण यात गरीब रुग्णांचा मोठा खर्च वाचतो। पण हॉस्पिटलचे डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर ठेवत शस्त्रक्रिया झाल्यावर बाळ रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात देताना सर्रास करतात पैशाची मागणी। खासगी हॉस्पिटलचा खर्च न परवडणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब महिला येथे शस्त्रक्रियेसाठी येतात। शस्त्रक्रिया झाल्यावर होते पैशाची मागणी आणि पैसे द्यावेच लागतात। प्रशासन यावर लक्ष घालून गोरगरीब रुग्णांची लूट थांबवणार का, असा सवाल रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांकडून होत आहे। महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये जननी सुरक्षा व इतर योजना अंतर्गत गर्भवती महिलांसाठी प्रसूती मोफत सुविधा उपलब्ध आहेत। या अंतर्गत प्रसूतीपूर्व तपासणी, औषधे, प्रसूती, रक्तपुरवठा आणि आवश्यक असल्यास सिझेरियन शस्त्रक्रिया विनामूल्य केली जाते। तसेच प्रसूतीनंतर घरी सोडण्याची सुविधाही मिळते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बागुल।